सो यूट्यूब फॅमिली वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मग आज गुड इव्हिनिंग। मग आज संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केला आहे कारण आजपासून माझ्या कॉलेज सुरू झालेत ना। मग सकाळी उठून म्हणजे सकाळी कॉलेजला गेलतो आणि आता 4 वाजले ती घरी येऊन कपडे वगैरे बदलून घेतलोय, स्वच्छ हातपाय धुवून फ्रेश झालोय। मग तुम्हाला आत्ताचं वातावरण 2-4 थेंब पडून गेल्या पावसाच्या। मग आत्ता 2-4 थेंबा पडून गेल्या पावसाच्या आणि तिथं बघा जनावरं चारायला सोडली ती। सूर्य तर दिसत नाही, सूर्य बघा थोडं दिसायलाय। बाकीचं वातावरण बघा, आत्ता मी येताना 2-4 थेंबा पडले ती, थोडं डोकं भिजले झालं एवढेच। आता काय निवांत। मग हाय आमचा गोल्या बघ इथं बसलाय बघ, गोल्या तिथं गोट्या चरालाय। आणि चला मग काय तर खाऊ, लाडू बिडू। मग तुमच्या घरी पण असेल की लाडू बिडू, तुम्ही पण खावा। तर गाईस मग थोडंसं चिवडा करंजा लाडू 2 शंकरपाळी घेतली ती, आता मस्त तिथं खाटावर बसून खाऊया निवांत। तो बघ ओलं झालं ना, आत्ताशी पाऊस पडून गेला आहे। मग या पण तुम्ही पण खायला। मस्त झाली ती मित्रांनो। ह्याला कन्नडमध्ये काचिके म्हणतात, मराठीमध्ये करंज्या काय तर म्हणतात बाबा, पण कन्नडमध्ये काचिके, ह्याला लाडू मराठीमध्ये, आणि कन्नडमध्ये उंडी। ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात, चकली पण म्हणतात, कन्नडमध्ये चकली म्हणतात, बहुतेक मराठीत पण चकली म्हणत असेल। आणि चिवडा हा। मग 8 दिवस मामाच्या गावात मजा केल्या मस्तपैकी, इकडं तिकडं ब्लॉग पण, तिथं ब्लॉग मस्त बनतात, व्हिडिओ कसं मामाची पोरं असतात, कॉमेडी मजा। नुसतं फळा खाऊन चालत नाही मित्रा, कामं पण करावं लागतं ते बघ। आता शेणाची पाठी घेऊन चाललो मी गाईज। मग मागच्या व्हिडिओ म्हणजे आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं, 90% लोकांची म्हणजे 99% असो शेणाची पाठी सेम अशी असते बघा, सेम अशी ऑपरेशन केलेलं त्याचं, एकदम हसण्यासारखी गोष्ट, मस्त मजा। आणि एक आश्चर्य दाखवतो तुम्हाला मित्रांनो, जे आमच्या आंब्याच्या झाडासोबत घडतंय इथं बघा। 1 वर्षाखाली ह्याला दिवाळीला आंबे लागले होते, एवढे मोठे, आम्ही पण खाल्लो पण दिवाळीला, तेव्हा आमच्या प्रथम सुद्धा चालू होते। इथं बघा आश्चर्यजनक गोष्ट सोडली का, फक्त ही साधा आंब्याचं झाड आहे। इथं बघ मोहर सोडलाय आंब्याला, मोहर बघा हे सोडायला लागेल अजून। तिथं बघा, थांबा झूम करतो मी, तिथं बघा लहान असं आंबे लागले, थांबा त्या फोटो दिसलं का, थांबा हां दिसलं का ते बघा ते। आणि वर काय लागले काय म्हणजे, मोहर तर सुटलाय बाबा, म्हणजे मोहर आले ती मोहर किती आश्चर्य गोष्ट, आश्चर्य नाही। सो गाईज मग इथं बघा जनावरांना चारा टाकलं, थोडं गवत कापून आले ती पप्पा, थोडं टाकलंय। मग आता मी डेला दूध घालून येतो, मग तुम्हाला भेटतो दूध घालून आल्यानंतर।